महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी ठरल्या आहेत. या विजयानंतर बारामतीचा कारभार आता 64 वर्षानंतर महिलेच्या हाती आला आहे. सुनेत्रा पवार या बारामतीच्या दुसऱ्या महिला आमदार ठरल्या आहेत. 1962मध्ये मालतीबाई शिरोळे उर्फ माई यांच्या रूपाने बारामतीला पहिल्या महिला आमदार मिळाल्या होत्या. त्यानंतर आता 2026मध्ये सुनेत्रा पवार यांच्या रूपाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या महिला आमदार मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर बारामतीत झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या विजयी झाल्यात. 2,18,930 मतांनी त्या विजयी झाल्या असून बारामतीच्या त्या दुसऱ्या महिला आमदार ठरल्या आहेत. दरम्यान देशात सगळ्यात जास्त मतांनी निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांच्या नावाने आज नोंद झाला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचा विचार करता सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या महिला आमदार ठरल्यात. 1962मध्ये निवडून आलेल्या मालतीबाई शिरोळे यांना त्यावेळी सर्वजण आदराने माई म्हणत असत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात माईने उभा राहण्याच्या वृत्तीमुळे त्यांचे नाव जनमानसात रूढ झाले होते. दरम्यान सुनेत्रा पवार यांना बारामतीची जनता वहिनी या नावाने ओळखते. माईंनंतर आता वहिनींच्या रूपाने बारामतीला दुसऱ्या महिला आमदार मिळाल्यात. दरम्यान बारामतीच्या पहिल्या महिला आमदार ठरलेल्या मालतीबाई शिरोळे उर्फ माई यांच्या कारकिर्दीचा आढावा घेता 1962च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेसमध्ये सक्रिय असणाऱ्या महिला नेत्यांमध्ये बारामतीच्या या पहिला महिला आमदार असलेल्या मालतीबाई शिरोळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या मालतीबाईंनी सहकार चळवळ आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न त्या काळी अत्यंत प्रभावीपणे मांडले होते. 1967पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर बारामतीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या रूपाने नव्या पिढीकडे आले होते. सुनेत्रा पवार या 1962 नंतर बारामतीला मिळणाऱ्या पहिल्याच महिला आमदार ठरल्यात. मालतीबाई शिरोळे यांच्यानंतर बारामतीच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉईंट आला तो शरद पवार यांच्या आगमनाने. 1967मध्ये शरद पवार यांनी पहिल्यांदा बारामतीतून विधानसभा निवडणूक जिंकत आपल्या राजकीय कारकिर्दीची दमदार अशी सुरुवात केली होती. तेव्हापासूनच बारामती विधानसभा मतदारसंघावर पवार कुटुंबाचे वर्चस्व कायम राहिले. अजितदादा पवार यांनीही या मतदारसंघातून अनेकदा विजय मिळवून आपली मतदारसंघावरील पकड मजबूत ठेवली होती. आता सुनेत्रा पवार यांच्या हाती बारामतीच्या विकासाची धुरा आहे.